कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वात महाराष्ट्राचं महत्त्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर. राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स संस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. बाबासाहेबांच्या नावानं डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देणार. हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. यानुसार राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ वाचवणाऱ्या महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी आविष्कार असलेल्या मिसिंग लिंक या प्रकल्पाचं उद्या महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच 90% जास्त मतदान. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सत्तापालटाचे संकेत. आसाममध्ये भाजपा तर तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्ता राखणार असल्याचा अंदाज. भारत इटली संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू असूनही एप्रिलच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये भारताच्या निर्यातीत चांगली वाढ. देशांतर्गत निर्यातदारांमध्ये प्रचंड उत्साह. पियुष गोयल. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांचा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद. उभय नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा. आणि DRDO आणि भारतीय नौदलानं लघु पल्ल्याच्या नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राचं केलेलं पहिलं प्रक्षेपण यशस्वी. हेलिकॉप्टरमधून अनेक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सिद्ध.